जय शिवराय मित्रांनो, आपण व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर वेळेस भेटलेलो आहे. पण हे बाबा हे सातेबळचे ना बाबा सातेबळ. हां. आणि आम्ही आज आलेलो आहे की देऊळगाव राजापाशी जो खोऱ्यातला महादेव म्हणतात त्याच्या समोर इकडं हा समोर दारगा दिसतोय का वरती, या दारग्यापाशी आलो आहे. आणि हे बाबांनी वडाचं झाड लावायची त्यांची संकल्पना आहे. आणि जाफराबाद तालुक्यातले बाबा आहे आणि जवळपास यांनी जाफराबाद तालुक्यामध्ये आतापर्यंत 100 ते 125 गावामध्ये झाडं लागवड केलेली आहे. निस्वार्थी सेवा. मी बी माझ्या कामासाठी देऊळगाव राजाला येत होतो. आमची सातेबळमध्ये भेट झाली आणि त्यांनी मला सांगितलं की बुवा आपल्याला एक वडाचं झाड लावायचं आहे दारग्यापाशी देऊळगाव राजाला. आणि त्याला खूप कष्ट करून या डोंगरावर यावं लागत होतं. पण त्याला मी भेटलो आणि मला जाणीव आहे की बुवा आता ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे आपल्याला आता सध्या झाडाची किती आवश्यकता येतं. आता यंदाचं टेम्परेचर आपण पाहून घेतलं आहे. प्रत्येकाने मी बी रिकमेंड करतो की बुवा प्रत्येकाने कमीत कमी 5 तरी झाडं लावायला पाहिजे. आणि आपण बाबाच्याच तोंडून त्यांचं नाव आणि आतापर्यंत त्यांनी किती झाडं लावले आणि त्यांना सरकारकडून काय अपेक्षा आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. बाबा, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा मला आता. आम्ही गणेश जानबा मनकर, राहणार सातेफळ, तालुका जाफराबाद, जिल्हा जामनेर. आणि आतापर्यंत तुम्ही किती झाडं लागवड केली? सरासरी मी 101 समजा 100 झाडाची लागवड केलेली आहे. आणि म्हणजे तुम्हाला कुठून काही अशी मदत गिदत काही भेटली का आतापर्यंत? मदत गिदत काही भेटली नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या खर्चानं जवळपास किती झाडं किती वृक्ष लागवड केली आणि तुम्ही? 100 झाडं सरासरी मी लावली एका वर्षामध्ये? नाही, पूर्ण टोटल किती झाडं लावगाल? पूर्ण गेल्या वर्षीपासून या वर्षीपर्यंत समजा 2 वर्षात 100 झाडं मी लावली समजा. बरं. तर तुम्हाला म्हणजे असं शासनाकडून कोणच्याकडून काही मदत भेटली का झाडं लागवडीसाठी? मुळीच नाही, आतापर्यंत काही भेटली नाही मला मदत. बरं, तुम्ही शासनाकडे काही मागणी केली का की बुवा मला झाडं द्या म्हणून लावायसाठी? हो, जाफराबाद तालुक्याला मी अर्ज केलेला आहे वनीकरणामध्ये. त्यांच्याकडे मागणी केली मी 500 रुपयांची. आणि ती आता देणार बी नाहीत. पण मिळाल्याच नंतर मग ते 500 झाडाची लागवड मी गावगाव करणार आहे. आणि माझी अपेक्षा आहे, इच्छा आहे माझी की आपलं आयुष्य आता काही राहिलं नाही. आणि शेवटी आपण आपलं आता हे मायभूमी करता करावं. म्हणजे तुम्ही स्वतः स्वखर्चानं हे वृक्षारोपण करू राहिले समजा. म्हणजे पहा मित्रांनो, आजकाल ग्रामपंचायतला आपल्याला सगळी ग्रामपंचायतची कंडिशन माहिती आहे. असं नाही की मी पोखरी मधलाच विषय करतोय. सगळ्या ग्रामपंचायतमध्ये हा सारखा प्रॉब्लेम आहे की बुवा एकच गड्डा, तेच झाड आणि तीच जाळी. हे कमीत कमी मी तरी माझ्या हिशोबानं 10 वर्षापासून बघतोय आणि झाडं कुठं आतापर्यंत शिरगली नाही. पण हे बाबाला मी जवळपास लई वेळेस पाहिलं की बुवा हे सायकलवर म्हणजे प्रत्येक असं 10-10, 15-15 जाफराबाद, आता त्यांच्या गावापासून जाफराबाद 20 ते 25 किलोमीटर असेल ना बाबा, तिथपर्यंत जाऊन हे स्वतः पाणी टाकतात त्या झाडाला. आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे पोखरीला, यांनी तिथं बी एक झाड लावलं आहे पिपळाचं. आणि पूर्ण उन्हाळाभर त्यांनी पाणी घातलं आहे. यांच्याकडून म्हणजे माझ्याकडे बी बोलण्याकरता शब्द नाही आहे. पण मी आपल्या जालन्याच्या कलेक्टर मॅडमला अशी विनंती करतो की बुवा या बाबासाठी काहीतरी तुम्ही अशी सोय करून द्या की बाबाची इच्छा आहे झाडं लावण्याची आणि ती जतन करण्याची. तर मी मॅडम एका सर मला कन्फर्म माहीत नाही आहे तिथं, माफ करा या गोष्टीबद्दल. पण माझी इच्छा आहे की बुवा यांची कुठंतरी अशी शासनाने दखल घेतली पाहिजे आणि अशा लोकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. कारण आपण आपल्या शेतामधले झाडं आपल्याला थोडंसं बी वाटलं तर अडचण वाटली तर आपण तोडून टाकतो. आणि बाबा, तुम्ही मराठा समाजाचेच आहे. आता पहा तुम्ही, बाबा हे मराठा समाजाचे, पण यांच्या मनामध्ये कुठलाही समाज सारखाच आहे. कारण आम्ही आज आलेलो आहे, हा दर्गा आहे समोर आणि तुम्ही पाहू शकता दर्ग्यासमोर हे बाबाची इच्छा फक्त काय आहे की बुवा इथं कोणत्या बी समाजाचा व्यक्ती आला तर त्यांनी ह्या सावलीला येऊन बसावं. यासाठी या बाबाला मी मदत बी केली हे काडी तोडण्यासाठी. आणि माझी बी इच्छा आहे की शासनाने यांची दखल घेतली पाहिजे. आणि अशा व्यक्तींची जरूरत आहे आपल्या भारताला. आणि मला माहिती आहे मुलीचा जर व्हिडिओ असता तो कोणा बी कुंकडे बी शेअर केला असता. पण माझी इच्छा आहे की एवढीच इच्छा आहे बाबा एक शेतकरी म्हणून की बाबा बी शेतकरीचे, स्वतःचा परपंच सोडून ते कामं करू राहिले. माझी एकच इच्छा आहे की बाबा हा व्हिडिओ कमीत कमी आपले मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्यापर्यंत पोहोचावा आणि ह्या बाबाचा काहीतरी आपल्या जिल्हा स्तरावर म्हणा नाही तर राज्य स्तरावर सत्कार झाला पाहिजे. कारण अशी व्यक्तिमत्व भेटणं खूप मुश्किल आहे. कारण स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवून
हे काम करू राहिले. आज आपल्याला आपल्या घरच्याच कालमा लावायला कमीत कमी महिना 2 महिने लागते. तर मित्रांनो, मी अशी तुमच्याकडून बी आशा व्यक्त करतो की हा व्हिडिओ आपल्या शिंदे साहेबापर्यंत पोहोचला पाहिजे आणि ह्या बाबाला सर्वतोपरी मदत झाली पाहिजे. म्हणजे ह्या बाबाची इच्छा आहे झाडं लागवड करण्याची, तर शासनाने याची दखल घेतली पाहिजे. यांना शासनाकडून नाही लागवड होत तर ह्या बाबाला तरी झाडं द्या कमीत कमी लागवडीसाठी. आता पहा, त्यांनी वडाची फांदी तोडू, म्हणजे मी स्वतः तोडू लागले त्याला. आज जर त्यांना ही वडाची कलम भेटली असती तर त्यांना ही फांदी तोडून इथं लावायची आवश्यकता पडली नसती. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ इथं संपवूया. जय शिवराय. आणि हा व्हिडिओ जिथला होईल तिथला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचं कमेंटमध्ये काय म्हणणं आहे ते सांगा आणि ह्या बाबाला होईल तितकी मदत करा. धन्यवाद.